महाराष्ट्रामधल्या तरुणांसाठी खुशखबर। राज्यामध्ये 15,000 पोलिसांची भरती होणार। मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मोठा निर्णय। एबीपी माझाच्या बातमीवरती शिक्कामोर्तब। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजूनही श्रीनगरमध्ये। मंत्रिमंडळाच्या बैठकीला अनुपस्थिती। श्रीनगर मुक्कामातून शिंदेंनी नाराजी व्यक्त केल्याची चर्चा। मतदार यादीमधल्या छेडछाडीच्या संदर्भात महाविकास आघाडीची विधानसभा निवडणुकीच्या आधीच तक्रार। एबीपी माझाच्या हाती महाविकास आघाडीचे एक्सक्लुझिव्ह पत्र। भाजपला मतदान न करणाऱ्या मतदारांची नावं हेरत डिलीट केल्याची होती तक्रार। राज्यामधील जलजीवन मिशन कंत्राटदारांच्या अडचणींमध्ये वाढ। हजारो कोटींची थकबाकी केंद्राकडून लवकरच येण्याची शक्यता धूसर। तर केंद्राकडून लवकरच निधी मिळण्याचा पाणीपुरवठा मंत्र्यांना विश्वास। शरद पवारांवरती टीका करताना राधाकृष्ण विखे पाटील अजित पवारांवरती सुद्धा घसरले। जनाची नाही तर मनाची तरी लाज ठेवा। अभिनंदनाच्या ठरावावरती बॅनरवर मोदी शहांचा फोटो न लावल्याने हल्लाबोल। 2024च्या प्रचारादरम्यान अॅट्रॉसिटी टाकत अटकेसाठी तत्कालीन मुख्यमंत्री शिंदे। गृहमंत्री फडणवीसांचा दबाव। मुंबईतल्या मेळाव्यामध्ये भास्कर जाधवांचा गौप्यस्फोट। गुहागर तालुक्यामधील ब्राह्मण समाज पाताळ यंत्रिक। भास्कर जाधव यांची टीका। पक्षाऐवजी समाजातर्फे का पत्र दिलं, जाधवांचा सवाल। जातीच्या नावाखाली मतदारांना घाबरण्याचा प्रकार। विनय नातूंचं प्रत्युत्तर। पुणे विद्यापीठाने व्हॉइस ऑफ देवेंद्र स्पर्धेचं परिपत्रक मागे घेतल्याच्या नंतर एनएसयूआयने आंदोलन थांबवलं। विद्यापीठ राजकीय अजेंडा राबवत असल्याचा विद्यार्थ्यांचा होता आरोप। दादरमधील कबूतरखाना आंदोलनाच्या 6 दिवसांनंतरही गुन्हा दाखल नाही, तर महानगरपालिकेच्या तक्रारीनंतरच कारवाई करणार। मुंबई पोलिसांचं स्पष्टीकरण। न्यायमूर्ती यशवंत वर्मांना हटवण्याचा प्रस्ताव स्वीकारल्याची लोकसभा अध्यक्षांची माहिती। राष्ट्रपतींकडे प्रस्ताव पाठवणार। 3 सदस्यीय समितीही स्थापन। अमेरिकेच्या पार्श्वभूमीवरती पाकिस्तानचे लष्कर प्रमुख मुनीर यांची बेताल बडबड। जामनगरची ऑइल रिफायनरी लक्ष्य करण्याचं दिवा स्वप्न, तर भारतावरती अण्वस्त्र हल्ल्याची धमकी। अमेरिकेकडून पाकिस्तानला कुरवाण सुरू। अमेरिकेकडून बलूच लिबरेशन आर्मी दहशतवादी संघटना घोषित। पाकिस्तानचे लष्कर प्रमुख मुनीर यांच्या अमेरिका दौऱ्यादरम्यान घोषणा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।